शिवसेना आमदारांच्या अपात्रतेचा निकाल हाती आल्याच्या नंतर आता ठाकरेंची शिवसेना चांगलीच आक्रमक झाली आहे। विधानसभा अध्यक्ष राहुल नार्वेकरांनी दिलेल्या निकालाच्या विरोधामध्ये ठाकरेंच्या शिवसेनेचे कार्यकर्ते संतापलेले आहेत। शिवसेना पक्ष हा एकनाथ शिंदेंचाच आहे असा निकाल राहुल नार्वेकर यांनी दिलाय। ठाकरेंच्या शिवसेनेला हा निकाल अमान्य आहे, त्यामुळे ठाकरेंचे समर्थक हे नार्वेकरांवरती पक्षपाताचा आरोप करतायत। तर नार्वेकरांच्या विरोधामध्ये संताप व्यक्त करण्यासाठी राज्यभरामध्ये आजही ठाकरेंच्या शिवसेनेकडून आंदोलनं केली जाणार असल्याची माहिती मिळते आहे। त्यामुळे हा निकाल आल्याच्या नंतर राज्यभरामध्ये वेगवेगळ्या पद्धतीची आंदोलनं करण्यात आलेली होती। ठाकरेंचे कार्यकर्ते जे होते ते आक्रमक झालेले होते। या निकालाला त्यांनी विरोध दर्शवलेला होता, राहुल नार्वेकरांवरती टीका केली होती। मात्र आज सुद्धा ठाकरेंची शिवसेना त्यांचे कार्यकर्ते आपल्याला आक्रमक होताना बघायला मिळतील, एकत्र येतील आणि आंदोलनांचं सुद्धा हत्यार आजही उपसलं जाणार आहे। तर या निकालाच्या नंतर उद्धव ठाकरे, आदित्य ठाकरे आणि संजय राऊत यांनी अध्यक्षांवरती कसा निशाणा साधलेला आहे बघूयात। आयोगाचा निर्णय जो मुळामध्ये चुकीचा आहे आणि जो सर्वोच्च न्यायालयामध्ये आम्ही त्याला आव्हान दिलेलं आहे तोच त्यांनी ग्राह्य धरला। म्हणजे निर्णय देताना त्यांचा पायच चुकलेला आहे, डळमळीत आहे आणि हा पूर्णपणे अगदी निर्लज्जपणाचा कळस हा त्यांनी गाठलेला आहे। राजकीय पक्ष हे आपल्या अध्यक्षांनी ट्रायब्युनल म्हणून त्यांना दिला, तर ह्यापेक्षा निर्लज्ज हत्या लोकशाहीची दुसरी कुठची ठरू शकत नाही। जसं मी सांगितलं की आजचा दिवस महत्त्वाचा। भारतीय जनता पार्टी का एक बहुत बड़ा षड्यंत्र रहा, बहुत बड़ा पुराना सपना रहा था कि एक दिन हम बाला साहब ठाकरे की शिवसेना खत्म कर देंगे, लेकिन शिवसेना ऐसी खत्म नहीं होगी। आपके निर्णय से, आपके कागज से, आपके भाड़े के टट्टू के मुंह से कोई अधिकार और ऑर्डर देने से शिवसेना जनता में है, शिवसेना महाराष्ट्र के रगों रगों में है। तो आज का जो निर्णय है वो कोई फैसला नहीं है, वो कोई न्याय नहीं है, वो एक षड्यंत्र है।